प्रथम आपल्याला चेन करून घ्यायची. चेन करताना प्रथम स्ट्रिप स्टिच करायचं. त्यानंतर 1 2 3 याप्रमाणे आपल्याला 60 चेन घ्यायचे आहेत. 60 चेन झालेल्या आहेत. त्यानंतर एक आडा घ्यायचा व 5 चेन सोडायच्या. 1 2 3 4 5 व 6व्या चेनामध्ये खांब करून घ्यायचा दोनातून, त्यानंतर दोनातून, त्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 एक आडा घ्यायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पहिला खांब घेतला त्यातूनच दुसरा खांब घ्यायचा. त्यानंतर एक आडा घेऊन 2 चेन सोडून तिसऱ्या चेनीमध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेऊन नंतर त्याच खांबामध्ये दुसरा खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक आडा घेऊन 2 चेन सोडून तिसऱ्या चेनीमध्ये खांब तयार करायचा आहे. त्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेऊन पहिला आपण ज्या ठिकाणी केलं याप्रमाणे आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायचं आहे. अशा प्रकारे हे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 त्यानंतर असं हे करायचं व एक आडा घेऊन त्यानंतर यात फर्स्ट ह्यात खांब तयार करायचा. 1 2 3 4 5 आपण ज्या पहिल्यांदा 3 साखळ्या घेतल्या त्याला धरून 6 खांब तयार होतात. 1 2 3 4 5 6 त्यानंतर यामध्ये स्टिच करायचं व त्यानंतर एक आडा घेऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 व दुसऱ्या ह्यात हाफ खांब घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर पहिला 2 ह्याच्यामध्ये 6 खांब करून घ्यायचे व त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात 8 खांब करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे प्रत्येक ह्यात 8 पहिल्या 2 ह्याच्यात 6 खांब घेतले. त्यानंतर प्रत्येक ह्याच्यात 8 खांब घेतले व शेवटच्या 2 ह्याच्यात आपल्याला 10 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात याप्रमाणे हे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला असं जास्त हे करून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिथून 6 खांब घेतले होते प्रथम त्या ठिकाणी असं
आपण जो धागा सोडला होता तो सुईमध्ये विणून घ्यायचा. सुईमध्ये विणून घेतल्यानंतर आपल्याला सुईने जोडून घ्यायचे गुलाब. अशा प्रकारे हे गुलाबाचे फूल तयार झालेले आहे. अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.